इन दिनों भ्रूण हत्या का मामला काफी चर्चा में आया है। 10 से 15 दिनों के भीतर विभिन्न शहरों में तथा जिलों में मृत भ्रूण पाए जा रहे हैं, जिस पर सरकार ने सख्त नियम बनाए हैं। हालांकि स्त्री भ्रूण हत्या के बारे में जनजागृति हो, इस उद्देश्य से मनश्री शैक्षणिक एवं सामाजिक संस्था, एकनाथ भोपी सामाजिक विकास मंडल तथा नव विकास एकता मित्र मंडल सुकापुर के संयुक्त प्रयासों से महाराष्ट्र सरकार के अजित योजना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या उपक्रम द्वारा लेख लाड़की या घरची इस उपक्रम का आयोजन सुकापुर में किया गया था। इस कार्यक्रम के लिए प्रांतीय उपभोक्ता संरक्षण परिषद के राष्ट्रीय सलाहकार के परदेसी, विधायक विवेक पाटिल, केंद्रीय गर्भलिंग निदान कायदा समिति की राष्ट्रीय सदस्य एडवोकेट वर्षा देशपांडे, शेका पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सरपंच एकनाथ भोपी, पंचायत समिति सदस्य राजेश केणी, प्रहलाद केणी आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान एडवोकेट वर्षा देशपांडे ने बड़े पैमाने पर हो रही स्त्री भ्रूण हत्या का ब्यौरा प्रस्तुत करते हुए महिलाओं की कम संख्या पर चिंता जाहिर की। साथ ही उन्होंने यह मंशा भी जाहिर की कि जिस तरह हम जन्मदिन बड़े ही उत्साह के साथ मनाते हैं, उसी प्रकार बालिका जन्मोत्सव भी मनाया जाना चाहिए। रत्नागिरी जिल्ह्यात सिंधुदुर्गात आणि रायगडमध्ये मुलींची संख्या महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी झालेली नाही। खास करून रायगड जिल्ह्यात असताना मला हे आवर्जून इथे पाटील साहेब असताना सांगितलं पाहिजे किंवा आमचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पण व्यासपीठावर आहेत म्हणूनही सांगितलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये जिथे तुम्ही अर्बनायझेशन केलं ते तुमचे तालुके वाईट आहेत मुलींच्या संख्येच्या बाबतीत। आणि सुधागड सारखे जिथे तालुके आहेत की जिथे तुमचे ट्रायबल लोक राहतात, जिथे गरीब लोक राहतात, तिथे म्हणावी तशी तुमची विकासाची गंगा पोचली नाही, तिथे बायका जिवंत आहेत। त्यामुळे परत एकदा नेते मंडळींना कशाला विकास म्हणायचं, जिथे आईला आणि बाईला संपवणारी संस्कृती येणार आहे त्याला आम्ही विकास म्हणणार का आणि विकासाची ही दिशा आम्ही घेणार का, याचा विचार आताच आपण करावा। कारण अदरवाईज कोल्हापूर, सातारा, सांगली सारखी अतिशय इमर्जन्सीची परिस्थिती आमच्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे। काही तालुके म्हणजे आता 4 दिवसापूर्वी मी औरंगाबाद मध्ये होते। औरंगाबाद शहराच्या शेजारी जिथे आमचं एअरपोर्ट आहे चिकलठाण्याच्या शेजारी, त्या गावांमध्ये 595 इतक्या मुली कमी झालेल्या आहेत 1000 पुरुषांमध्ये, म्हणजे 50% बायका मारून टाकले। विकासाच्या निमित्ताने एअरपोर्ट आल्यानंतर जर बायका संपणार असतील तर भविष्य काळात कुठे असं गणपतीच्या साच्यासारखं साचा मिळालाय का काय मला कळत नाही पुरुषांना की ज्याच्यातनं पुरुष निर्माण होणार आहे। पुरुषांना अजून तरी जन्म घ्यायला आईचाच गर्भाशय लागतो। म्हणजे एक वेळ ब्लड बँकेसारखी सिमेंट बँक करणं शक्य, म्हणजे पुरुष एक वेळ संपले तर मानवी जात संपणार नाही, पण सिमेंट बँक ठेवणं शक्य आहे सायन्सला। पण बायकांच्या गर्भाशयाला सायन्सला किंवा निसर्गाला अजून जोपर्यंत पर्याय सापडलेला नाही तोपर्यंत तरी चायला मायला म्हणण्यापासून सगळ्या पद्धतीने जी हिंसा आपण करतो, शाब्दिक असेल किंवा प्रत्यक्षात असेल, ती थांबवली पाहिजे। आणि मला हा कार्यक्रम अतिशय सकारात्मक आणि महत्त्वाचा वाटतो। पण या कार्यक्रमामध्ये ज्यांना मुली आहेत अशा पालकांचा आपण सत्कार करणार आहे। अपने भाषण में वर्षाताई देशपांडे ने विधायक विवेक पाटिल द्वारा की जा रही पहल की सराहना की। खूप पाटील साहेबांचं म्हणजे कौतुक करायचं असतं व्यासपीठावर म्हणून सांगत नाही। म्हणजे मगाशी आम्ही म्हणत होतो की काय होईल, तर मी म्हटलं आरटीआयचा कार्यक्रम असेल तर 4 तास उशिरा सुरू होईल, एनसीपीचा असेल तर संधी दौडत नाहीत 5व्या मिनिटाला पोहोचतील। पण आमची डावी मंडळी, शेतकरी कामगार पक्ष असेल, सीपीएम, सीपीआय, आमची जी मंडळी असतील ती माणसं जिथे जमतील त्या माणसांच्या वेळेला किंमत देऊन वेळेत पोहोचणार। आणि विवेक पाटील साहेबांचं त्याच्यासाठी मी अनेक वर्ष हे जवळून बघतेय, छोटे कार्यक्रम सुद्धा। आणि ही माणसं माणसातून तयार झालेले आहेत आणि म्हणून यांचे जिल्हे आमच्यासाठी एनर्जी देणारे आहेत। त्यामुळे नेतृत्वाला पण मी आज इथे मुजरा करायला आले आणि मला फार छान वाटलं की एका मुलीचाही वाढदिवस साजरा केला आणि फक्त मुलगी असणाऱ्या बाबांचाही वाढदिवस आपण साजरा केला। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने अपना मनोगत व्यक्त करते हुए कहा कि पनवेल और उरण में बालिका जन्मोत्सव हर्षोल्लास के साथ मनाया जाएगा। सुरुवातीला एकनाथ भोपी आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना, त्याचबरोबर निलेश म्हात्रे यांना त्यांच्या सर्व सहकार्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की आपण एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम ह्या पनवेलमध्ये, सुकापूरमध्ये आयोजित करून अशा प्रकारचे कार्यक्रम या विभागामध्ये झाले पाहिजेत अशी जी माझी इच्छा होती त्याची सुरुवात तुम्ही या ठिकाणी केली का, त्याबद्दल आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देतो। मागच्या आठवड्यातच असा एखादा कार्यक्रम आपण घ्यावा
अशा प्रकारची चर्चा पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या चिटणीस मंडळामध्ये झाली आणि ह्यामध्ये सुद्धा आपण एक पक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं काम उठावदार करावं असा विचार झाला। परंतु मध्यंतरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या लागल्या आणि ज्या आता पुढे गेलेल्या आहेत त्याच्यामुळे थोडासा विषय तो मागे पडला होता, पण निश्चितपणे पुन्हा एकदा वर्षात मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे ग्वाही देतो की ह्या कामामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते झोपून घेऊन काम करू अशा प्रकारची ग्वाही आपल्याला देतोय। आणि तुम्ही जी मागणी या ठिकाणी केली की नेते मंडळींचा वाढदिवस हा बालिका जन्मोत्सव म्हणून साजरा करायचा, 29 डिसेंबरला आमचं बाळराम पाटील यांचा वाढदिवस आहे आणि तो निश्चितच इतर कार्यक्रम पण आम्ही करूच, पण आपल्या मनामध्ये किंवा आपल्या संकल्पना जी आपली आहे त्या संकल्पनेप्रमाणे बालिका जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात उरण तालुक्यामध्ये साजरा केला जाईल ही जाहीर ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो। साथ ही श्री पाटिल ने आगे ये भी कहा कि इस प्रकार के अवैध कामों को हम निश्चित रूप से समर्थन नहीं करेंगे। या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की पनवेलमध्ये जर असा कुठल्या डॉक्टरवर धाड पडली आणि त्या ठिकाणी जर अशा प्रकारचा गैरधंदा चाललेला असेल तर मी किंवा माझे सहकारी कधी त्या ठिकाणी फोन करणार नाही याची देखील ग्वाही या ठिकाणी आपल्याला तुम्ही म्हणाल ज्या विचारांना आम्ही करतो त्या विचाराशी सहमत असणाऱ्या कार्यकर्त्यांचं तुम्ही काम करत आहात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं काम करणं गरजेचं आहे। कार्यक्रम के दौरान उन अभिभावकों का सत्कार किया गया जिन्हें 1 या 2 लड़कियां हैं। इस दौरान जिला सचिव मंडल के सदस्य प्रताप आरेकर का जन्मदिन गणमान्यों की उपस्थिति में मनाया गया।